सोलापूर हा लवकरात लवकर युनिफॉर्मचा हब ओळखला जाईल यात आता वेळ लागणार नाही, हा मात्र नक्की आहे। आणि ही ताकद आम्हाला बेंगलोर येथे गेल्यानंतर कळालं की सोलापूर काय करू शकतो। आपण जर असं मागील कित्येक वर्षामध्ये बघितलं असेल तर आपल्या चादरचा उद्योग आहे, टॉवेल उद्योग आहे, त्याचप्रमाणे लवकरात लवकर हा सोलापूर गणवेशसाठी एक पुस्तकामध्ये सुद्धा त्याचं नोंद होईल। मला वाटतं की ते होण्यासाठी पण वेळ लागणार नाही, कारण इतक्या चांगल्या प्रकारचे उत्पादन आपल्याकडे इथं तयार होतात। त्यातूनच कल्पना आपल्याला म्हणजे अनुभव म्हणून आपल्याला मागील 2 फेर जे आपण सोलापुरातच घेतलेलं होतं त्याची एक सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे आपल्याला अनुभव आला। अनुभवानंतर आता इथेच थांबलं पाहिजे का आपण बाहेर गेलं पाहिजे। मग आमच्या एक सप्टेंबर महिन्यामध्ये आपले मंत्री साहेब आम्ही सरकार आमच्यावर खूप त्यांचा लक्ष असतो आणि त्याबद्दल की वस्त्र विभागामध्ये तुमच्या गणवेशामध्ये काय करायचं, मग आमची एक अशी चर्चा ठरली। आम्ही त्यांच्यावर चर्चा केला, मग साहेब म्हणले की काहीतरी वेगळा उपक्रम काय करत नाही, तुम्ही सोलापुरातच का। मग आम्ही पण म्हणले की आम्ही पण नक्की तयार होऊ आम्ही। आणि मग असं कल्पना घेता 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 मग कुठं करायचं, मग आम्ही म्हणले की हैदराबाद आहे, मुंबई आहे आणि पुणे आहे, या ठिकाणी जाऊ। म्हणजे साहेब म्हणले मला असं चर्चा करता नाही, मग आपण बेंगलोरला करू। त्या बेंगलोरला करण्याचा जो धाडस आम्ही केला आणि नक्कीच तो यशस्वी ठरला। या यशस्वामार्ग आपले सोलापूर युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर असोसिएशन कापड उत्पादक संघ आणि महाराष्ट्र वस्त्र उद्योग मंत्रालय महाराष्ट्राच्या वतीने आपण फेर राबवला। या फेरमध्ये आपल्याला वस्त्र विभागाकडून एक फंड रिलीज करण्यात आलं, 20 लाखापर्यंत आपल्याला मदत केली या फेरमध्ये आणि ते आम्हाला खूप मोठा पाठबळ होता। तो तिथपर्यंत न राहता आपल्याला या बेंगलोरमध्ये आपुलकी वाटला पाहिजे असा एक म्हणजे आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम केला होता म्हणजे प्रभाकर कोरे कन्व्हेन्शन सेंटर हा जो हॉल आहे, यांचे जे मालक जे आहे म्हणजे आपले राज्यसभेचे खासदार श्री प्रभाकर कोरे साहेब आणि यांची बापूंची खूप चांगलीच मैत्री आहे आणि तिथे सुद्धा आम्हाला डबल फायदा झाला। त्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही महाराष्ट्राबाहेर आहे, आम्हाला इतकं प्रेम त्या ठिकाणी मिळालं। त्या या यशस्वीमुळे, त्या प्लॅटफॉर्ममुळे, त्या स्टेशनमुळे आम्हाला त्या 8, 9, 10 जानेवारी रोजी जो फेर झाला त्या फेरमध्ये लगभग 1970 कंपनीज म्हणजे प्रॉपर कंपनीजने व्हिजिट केले या 3 दिवसामध्ये आणि हे खूप मोठा मतलब ह्यामध्ये सर्वात मोठा भाग जो आहे 1970 त्यामध्ये त्या ठिकाणी बाहेर देशातून 7 कंट्रीजने त्यामध्ये पार्टिसिपेट केला। त्या कंट्रीमध्ये जसे की कतार, दुबई, ओमान, USA, मानी, फ्रान्स आणि मार्टिन या 7 बाहेरच्या देशातून लोकांनी आला। आणि बेंगलोर करण्याचं कारण हे होतं की आपल्याला एअरपोर्ट सर्व्हिस पाहिजे होतं, आपल्याला प्लॅटफॉर्म, आपल्याला रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि ते नक्कीच ते बेंगलोरमुळे आम्हाला नक्की ते साधता आलं। जेणेकरून आपल्याकडून चेन्नई हा मार्केट आपल्याकडे येत नव्हता, केरळ मार्केट आपल्याकडे टच होत नव्हता। मग या बेंगलोर करण्यामुळं हे बाहेरचे जसे की आपण जर तुम्हाला डाटा जर दाखवलं तर लगभग मला वाटतं की कमसे कम 500 ते 600 चेन्नईवरून आणि 500 ते 600 केरळावरून म्हणजे कंपनी जे आपण म्हणतो 19 असे लगभग 20 राज्यातून, भारतातील एकूण 20 राज्यातून ह्या फेरला व्हिजिट झाला। आणि खरंच हे म्हणजे अद्भुत आहे आमच्या या वस्त्र म्हणजे युनिफॉर्म बिझनेससाठी आम्हाला हा अद्भुत वाटला। गरीब किंवा झोपडपट्टी त्या ठिकाणी 1000 फुटाचे हॉल करू आणि तिथं आपण ट्रेनिंग सेंटर सुरू करू। हे सामान्य कुटुंबातल्या महिला आहेत, प्रचंड सामान्य अज्ञानी आहे आणि त्यांना तिथून कितीतरी नंतर 2-3 किलोमीटर जायला थोडंसं अडचण आहे। याच्यातून मार्ग काढ आपण काय करू, पहिल्यांदा तर सिटी बस तर सगळ्या ठिकाणी चालू नाही आणि त्याच्यामुळे 2-3 फॅक्टरीमध्ये अशी सोय करू की रिक्षा किंवा एखादी बस त्या एरियातून यांच्या फॅक्टरीपर्यंत कसं सोय करता येईल त्याचाही विचार झाला। दुसरा ट्रेनिंग सेंटरचाही आपण वेगळ्या ठिकाणी 10 ठिकाणी तरी पहिल्या टप्प्यामध्ये ट्रेनिंग सेंटर जिथं गरीब एरिया आहे, जिथं जास्त गर्दीचा एरिया आहे, गरीब त्या ठिकाणी 10 ठिकाणी आपण ट्रेनिंग सेंटर काढू। कारण मला या आपल्या माध्यमातून असं सांगायचं आहे की आता कामगाराला जसं बिडी वर्कर आता आपले खूप अडचणीत आहेत, बिडी कामगाराला एक खूप मोठी संधी आता आणि याच्यात फार मोठं स्किल्ड लागतं अशातला भाग नाही। एक 2 ते 3 महिने थोडंसं सहन केलं तर पुढचा काळ उज्ज्वल आहे। त्यांचंही म्हणणं आहे की 8 ते 10 हजार रुपये कसंही केलं तर एक महिला पगार पाडू शकते आजच्या घडी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये।
पुढे जसं जसं पुढे जाईल जसं जसं तिचा हात साफ होईल महिलांचा तसं 10, 12, 15 हजारपर्यंत सुद्धा मजुरी मिळू शकते. मला असं वाटतं की आता आपण माध्यमातून आपल्या माध्यमातून कामगारांना सुद्धा जर कुठं काय असेल तर ट्रेनिंग देण्याचं किंवा त्यांना प्रमोशन करण्याचं त्यांना उत्साह वाढवण्यासाठी आपल्या माध्यमातून थोडंसं सकारात्मक जर झाला तर मला असं वाटतं ही आता जी मंडळी आहे गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन किमान 5 ते 6 हजार लोक आजही ते कामाला घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे. ज्या 10 कंपन्या कापड कंपन्या कधीच एकत्र येत नव्हती एकमेकासमोर कधीच एकमेका परंतु बेंगलोरचं माझ्या दृष्टीनं यश काय आलं तर ह्या 10 कापड कंपन्या एका ठिकाणी एकमेकासमोर आणण्यात ह्या आपल्या असोसिएशनला यश आलेलं आहे. ह्या जर फॅक्टर इथं थोडंसं तुम्ही सपोर्ट केला तर मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप चांगला सपोर्ट मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ज्या फॅक्टरी जातात एकाच बाजूला अक्कलकोट साईडला जरा जास्त आहे तर ते थोडंसं मालक लोकांचं बी मी त्यांना बी विनंती करतोय तुम्ही सुद्धा जर इकडे जायला शिकायला जसं कामगाराची अडचण आहे तसं ह्याला सुद्धा काय वाटतं अक्कलकोट रोडच्या तिकडे विजापूर रोडला नको वाटतंय इकडे नई जिंदगीला नको आहे म्हणजे दोघांचं बी म्हणजे मालक लोकांचं प्रशिक्षण करायला लागलोय मी ह्यांचंही प्रशिक्षण करतो आणि कामगाराचंही करतो. फिगर दे देंगे मगर वो एक्चुअल फिगर नहीं होंगे. हम जो वहाँ गए और जो इंटरेक्शन अभी चल रहा है आज आप कोई भी फैक्ट्री में जाके अगर इंक्वायरी करते हो मेरे पास कितनी इंक्वायरी आ रही है. मेरे को सुबह से 3-4 फोन आ गए मेरी पार्टी कल आ रही मेरे को मिलने वाला परसों आ रहा. एक ऐसा यूनिफॉर्म वाला वर्क है फैंसी का नहीं है कि ऑर्डर तुरंत मिलता है. अब वो उनकी स्कूल के यूनिफॉर्म हमसे सैम्पलिंग करेंगे कोटेशन लेंगे उसमें थोड़े बहुत ऑर्डर ऑलरेडी प्लेसमेंट हो चुके हैं ये 4-5 दिन में. तो मेरे को ऐसा लगता है कि कम से कम वहाँ से 60-70 करोड़ का तो बिजनेस ये फर्स्ट फेयर की वजह से आना चाहिए. इतने बड़े उद्योग है वहाँ पे है. दूसरी आप लोगों से मेरी एक रिक्वेस्ट है अवेयरनेस लेबर में लाना है कि आप कंपनी में काम करोगे तो आपको बेनिफिट क्या होगा. ESI के बेनिफिट होंगे जिससे उनकी हेल्थ के सब प्रॉब्लम जाते हैं. PF के होंगे उनका सेविंग्स बचे. आज क्या हो रहा है कि जो घर घर में बना रहे उससे क्वालिटी नहीं बन रही और